हॅलो फ्रेंड्स, बाहेर मस्त थंडगार पाऊस चालू आहे। मग आपण आता गरमागरम भजी करूया। कांदा भजी। 2 मोठे साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची घालायची, बडीशेप टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि लाल तिखट टाकायचं। आणि आता ओवा हातावर जरा कुचकरून टाकायचा। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आता या ठिकाणी 3 चमचे बेसन टाकायचं। बेसन टाकलं तर 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं। याने टेस्ट तर असली भारी लागते की काय सांगायचं। आता 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। याला तुम्ही जेवढं छान मिक्स करणार तेवढं याला पाणी सुटत राहणार, बघू शकता। आता आपल्याला यामध्ये अगदी जरा पाणी टाकायचंय, अगदीच टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। बघू शकता तुम्ही, इतकंच पाणी टाकायचं। त्यामुळे मी हातावरच पाणी घेतलं, कारण काय होतं, आपण कधी डायरेक्ट ग्लासने पाणी टाकलं तर ते जास्त पडतं। आता याला छान मिक्स करून घ्यायचं, जरा असं कुचकरूनच मळायचं। आता कांदा भजी म्हटलं तर कांद्याची टेस्ट लागायलाच पाहिजे ना। चला तर मग भजी तळून घेऊया। मी एक साईडला तेल तापत ठेवलं होतं। आता तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये 2 थेंब लिंबाचा रस टाकायचा आणि चिमूटभर मीठ टाकायचं। याने आपली भजी अजिबात ऑइली होत नाही। अशा पद्धतीने भजी सोडून द्यायची तेलामध्ये आणि छान फ्राय करायची। बघू शकता तुम्ही। गॅस या ठिकाणी जरा कमीच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने भजी तळून घ्यायची आणि भजी छान तळून झाली की तिला टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आणि मस्तपैकी गरमागरम भजी सोबत गरमागरम चहा ठेवायचा। बघू शकता तुम्ही। या मग गरमागरम भजी आणि गरमागरम चहा घ्यायला। बाहेर थंडगार पाऊस आणि आतमध्ये असलं काही गरमागरम डिश झाली की वा वा। कोणाकोणाला असा मेनू आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।